मुंबईत आंदोलनाची हाक देणाऱ्या रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर शेतकऱ्यांनी गिरगाव चौपाटीवर आता शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक आंदोलन केलंय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घुसण्याचा तुपकरांनी इशारा दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलेलं आहे। बातमी आपण पाहतोय मुंबईमधून रविकांत तुपकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर आज रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षामध्ये घुसण्याचा इशारा दिला होता आणि त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। धनंजय, आपण बातमी पाहतोय गिरगावच्या चौपाटीवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे, काय ताजे अपडेट्स आहेत या संदर्भातले? विक्रांत, आपण जर पाहिलं तर रविकांत तुपकर यांनी सांगितलं होतं की ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा या निवासस्थानी आंदोलन करणारे आत्महत्येचं प्रात्यक्षिक जे आहे ते करून दाखवणारे, वाढती शेतकऱ्यांची जी आत्महत्येचं प्रमाण आहे, कर्जमाफी असेल, इतर सगळे विषय जे आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातले, त्या सगळ्या संदर्भातले हे आंदोलन होतं। आणि त्या आंदोलन करण्याआधीच त्यांना जे आहे ते पोलिसांनी ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना आझाद मैदान या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन घेण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर काही आंदोलक जे आहे ते मुंबईमध्ये आले होते, काही शेतकरी जे आहेत ते मुंबईमध्ये आले होते, विविध ठिकाणी होते। अखेर जे आहे ते शेतकऱ्यांनी आपण जर पाहिलं तर गिरगाव चौपाटीच्या बाहेर प्रतिकात्मक जे आहे प्रात्यक्षिक करून दाखवलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रात्यक्षिक जे आहे ते केलं आणि त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यानंतर त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं। त्यांना सुद्धा आझाद मैदान पोलीस स्टेशन या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। सध्या आपण जर पाहिलं तर ते आज नरिमन पॉइंट ते वर्षा निवासस्थान या ठिकाणी आंदोलन करणार होते आणि वर्षा निवासस्थानाबाहेर ते शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रात्यक्षिक करून दाखवणार होते। मात्र त्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या पत्नीला देखील जे आहे ते ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते होते, त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं सकाळी। त्यानंतर रविकांत तुपकर यांना ताब्यात घेण्यात आलं आणि आता ज्या आंदोलकांनी आंदोलन केलं, प्रात्यक्षिक करून दाखवलं गिरगाव चौपाटीवर, त्यांना सुद्धा आझाद मैदान पोलीस रविकांत तुपकर यांनी वर्षा निवासस्थानावर घुसणार म्हणजे घुसणारच अशा प्रकारचा पवित्रा घेतला होता। दरम्यान या सगळ्या प्रकरणाविषयी स्वतः रविकांत तुपकर काय म्हणाले तेही पाहूयात। मुख्यमंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की इंग्रजांचं राज्य इथं नाही आहे, ही लोकशाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। ठीक आहे, तुम्ही आता वेगळ्या पद्धतीने आम्हाला अटक करताय, कुठं आझाद मैदानात घेऊन जाताय, अजून कुठं नेताय, तुम्हाला जिथं न्यायचं तिथं न्या। पण मी बाहेर आलो तर राज्यामधला सगळा शेतकरी या महाराष्ट्रातला तुम्हाला काही दिवसात रस्त्यावर दिसेल। अरे आमचं म्हणणं काय चुकीचं आहे मला सांगा बरं तुम्ही? सोयाबीनला भाव मागतोय आम्ही, कापसाला भाव मागतोय, कर्जमुक्ती मागतोय, पीक विमा हक्काचा मागतोय, आमचं चूक काय आहे? अशा पद्धतीनं तुम्ही जर का पोलीस कारवाई करून आमचा आवाज दाबत असाल तर याची किंमत या सरकारला चुकवावी लागेल।